ही मला आलेली चिठ्ठी आहे ना? ती तुमच्याकडे कशी आली? मी दिली. सॉरी, मी फोन करणार होते पण असं न सांगता घरी येऊन मनालीकडे चिठ्ठी का मागितली तुम्ही? तुम्ही हे बरोबर केलेलं नाहीये. यांनी जे केले ना त्यावर ह्यांच्यावर डाऊट येतो मला. कोण सांभाळून बोल रे? बरोबर बोलतोय तो. तुम्ही सगळे माझ्यावर संशय घेताय. घ्यावा लागतोय नाईलाजानं. जो तुला फोन करून त्रास देतो तोच तुला मदतीच्या चिठ्ठ्या पाठवतो, आगही तोच लावतो आणि विझवण्याचं नाटकही तोच करतो. कदाचित ही शक्यता आहे. शक्यता नाही, ही वस्तुस्थिती आहे. देवळात लग्नासाठी आलेला नवरदेव मुहूर्ताआधी गायब. हे पलायन आहे की अपहरण? शुभम भवतु कल्याणमस्तु. या देवीच्या साक्षीनं आणि आशीर्वादाने तुमचं लग्न झालंय. अखंड सौभाग्यवती हो. तुमचा संसार सुखाचा होईल. काय मस्त लग्न लागले ना दोघांचं देवीच्या आशीर्वादाने. हे पुजाराचे आणि देवीचे दोघांचेही भरभरून आशीर्वाद मिळाले असतील दोघांना. आपल्यालाही मिळतील. काही क्षणाने त्यांच्या जागी आपण असू तिकडे. ये बसूया. काय रे तू कुठे दिसला नाहीस तो आणि देवळात देखील आला नाही? कसं येणार? काल भाऊबीज ना आणि ताईला इकडे येणं शक्य होणार नव्हतं, तेव्हा मीच चिपळूणला गेलो. पण मग आजच्या लगेच परत आला? काय करणार, ताईच्या सासरी कसं मुक्काम करणार, त्यामुळे लगेच एसटी पकडली आणि परत आलो. राधा, तुझ्यासाठी मंगळसूत्र आणले. हे बघ, आणि हे बघ या मुंडावळ्या. आणि हे पण इकडे. अहो आता कशाला? लग्नाच्या वेळेला घालूया. हो, हे सगळं लग्नाच्या वेळेला आणि बाकीचं लग्नानंतर. खूपच तुमचं आपलं काय करायचं, आम्ही नाही जा. कसं दिसतंय हे तुला? घे. वाह, राधा तू इथेच बस. मी हार, फुलं, पेढे घेऊन येतो आणि आपली राहण्याची व्यवस्था पण करून येतो. मी ठरवलंय, आपण 2 दिवस मस्त हॉटेलमध्ये राहायचं, राजा राणी सारखं. या शिकलेल्या राजानं ही अडाणी राणी कशी पसंत केली? पण या राजाला ही राणीच आवडली आणि तसं ही लग्नानंतर राजा राणीची शिकवणी घेणार आहे. असं वय? हो.
मी जाऊन सगळी कामं उरकून येतो, तू इथेच बस. हा बरं, लवकर या. अगं हो, आजचा गेलो आणि आजचा आलो, पण तू कुठे जाऊ नकोस. हा इथेच बस. आलो. काका एक काम आठवलं, मी येतो. हं? अरे यदू, तू आत्ता? अहो ही अजून देवळात कशी? अहो काका, मी इथं सकाळी येण्याआधीपासून आहे. हा? काय ग पोरी, काय नाव तुझं? कुठून आले? कोणाची वाट बघतेस आणि? आणि रात्र किती झाली? तुझ्या घरी जा ना, तुझ्या घरचे वाट नसतील का पाहत. आणि आता देऊळ बंद व्हायची वेळ झाली. मी आहे तर आनंदरावांची वाट बघते. या आनंदराव म्हणजे माझं होणार धनी आणि माझं नाव राधा. ते आमच्या लग्नासाठी हार आणि पेढे आणायला गेले आणि आमचं लगीन इथंच होणार आहे, याच देवळात. अहो ही म्हणते सकाळी हिला सोडून गेलाय, मग अजून आला कसा नाही? हार आणि पेढे आणायला गेला ते 1 तासाभरात परत यायला पाहिजे होता. हो ना. हे बघ मुली, तू त्याच्या घरी तरी जा, नाही तर त्याला फोन तरी करून बघ काय झालं ते, नाही का? काकू, आम्ही इथं राहत नाही आणि त्यांचं घर कुठं आहे मला ठाव नाही, पण ते इथंच येणार आहेत. ते तसं सांगून गेलेत मला, ते इथंच येणार आहेत. तो आता परत येणार नाही. पक्षी पिंजऱ्यातून उडून गेला. जाग महाराज, कृपा करा, द्यायचं असेल तर आशीर्वाद द्या. पर असं वंगाळ काय बी बोलू नका. अहो त्यांनी ती सगळी तयारी केली आहे, ते सांगून गेलेत मला. अगं आता दिवस संपला मुली, एवढा वेळ का लागला त्यांना? ते आमच्यासाठी हॉटेलात खोली बी बघणार होते ना. तो परत येणार नाही. अहो साधू महाराज, ते आधीच भांबवले, तिला धीर द्यायला हवा. हे बघ, जे नशिबात लिहिलंय ते कोणीही बदलू शकत नाही. हे साधू महाराज काय बी बोलतात. ते येणार आहेत, आनंदराव परत येणार आहेत. ते काय बी बोलतात, ते येणार आहेत. हा, ते इथंच येणार आहेत. ते येणार आहेत. यदू, मला काहीतरी गडबड वाटते. तू एक काम कर, हॉटेलमध्ये जा, स्टँडवरती बघ आणि रेल्वे स्टेशनवरती चौकशी कर. हो करतो. ते सांगून गेलेत ना मला इथं थांबाया. ते येणार आहेत. हो पण ओळखणार कसं? तिच्याबरोबर सकाळी जो मुलगा होता त्याला कोणी पाहिलं होतं का? यदू तू तरी पाहिलं होतंस का? हा मी पाहिलं होतं, मी चौकशी करू.
साधू महाराज, तुम्ही काल म्हणले होते ना ते येणार नाहीत. बघा आनंद आलेत, आता आमचं लगीन होणार आहे. होय, आनंद आलेत, आता आमचं लगीन होणार आहे. होय, आता आमचं लगीन होणार आहे. आनंद आलेत. वधूला बोलवा. आले आले, आनंद आलेत. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्ला. यदुनाथ, हिच्या आनंद बद्दल काही कळलं का रे? नाही काकू, सगळीकडे पाहिलं, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, सगळीकडे विचारलं. कुठं काय अपघात झालाय का तेही विचारलं, पण त्याच्याबद्दल कोणीच काही सांगू शकलं नाही. पोरीची अवस्था तर बघवत नाहीये, पण आता काय सांगायचं आपण तिला? आपली माणसं आजूबाजूच्या गावात शोध घेत आहेत. काकू, मला नाही वाटत काही उपयोग होईल. नाही, ते येणार आहेत. त्यांना शोधायची गरज नाही, ते येणार आहेत. त्यांनी मला इथंच थांबायला सांगितलंय. आज नाही आले, उद्या येतील, ते परवा येतील. पहाटे त्यांनी स्वप्नात येऊन सांगितले मला, इथंच थांब, कुठं नका जाऊस, ते येणार आहेत, ते इथंच येणार आहेत. आनंदरावांनी मला इथंच थांबायला सांगितले, मी इथंच थांबणार आहे. आवडलं का तुमचं? चला लवकर, उशीर होतोय. मॅडम बघा की किती वेळ झाला, दोघं पण आवरण झालं. अहो, आंघोळ बी करतात आणि नंतर फसफस फसफस बॉडी स्प्रे मारत बस. आंघोळ कशाला करतात? माझ्या नाने बोंबाबोंब करू नको. ह्या मनालीमुळे उशीर झालाय, तिचं आवरूनच होत नाही. माझ्यामुळे उशीर झाला? हो, माझ्यामुळे उशीर झाला? होय. हे बघा, उशीर कुणामुळे पण झाला असं, पण उशीर झालाय. याने बाथरूम अर्धा तास अडवलेलं, त्याचं काय? एक मिनिट मॅडम, ही काही बडबडते, हे खोटं आहे. अजिबात नव्हतं अडवलं, काही नव्हतं. हा काय, तुम्ही उशिरा उठला. ऐका ऐका, मुक्ताफळ ऐका, तुमच्या बहिणीची. बहीण आहे ना तुझी? अरे काल बघ, काल भाऊबीज होती तर कशी गोडगोड गोडगोड बोलत होती, आणि आता भांडते तुझ्याशी. तुझी अक्का ना तुझ्याचवर उलटली बघ. होय का म्हणत? ए, तू आमच्यात भांडण लावून देऊ एक नको. मिनिट, मी फक्त तुझ्याशी भांडे. एक मिनिट. हे बघा, आधीच खूप उशीर झालाय. आता कोणामुळे उशीर झाला हे ठरवण्यात आणखीन उशीर करायचा आहे का? निघूया आपण. हा चला, गाडीची किल्ली घेतलीस? हो चल. एक मिनिट. आय मीन, मला एक फोन आलाय, मी जरा बोलून येते, तुम्ही व्हा पुढे. गाडी काढते, मी आलेच. उशीर झाले. हा बोला जीत सर. हा स्मिता, खूप बिझी आहेस? नाही, बोला ना. नाही, तुझा मेसेज वाचला मी. काय झालंय का? ऍक्च्युली सर, मला तुमच्याशी काही शेअर करावंसं वाटलं, म्हणून मी तुम्हाला मेसेज केला होता. आणि खरं सांगू का, मला या सगळ्या गोष्टींपासून माझ्या सहकाऱ्यांना लांब ठेवायचंय, म्हणून खरं तर मी मेसेज केला. नाही, तुझी स्ट्रॅटेजी अगदी बरोबर आहे, पण नेमकं झालंय काय? तू एवढी अस्वस्थ काय? सर, काल तो नीच माणूस रात्रभर मला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत होता, आणि फोन उचलला तर काही बोलतच नव्हता.
माय डिअर, ते फोन मीच केले होते तुला. अच्छा, म्हणजे ब्लँक कॉल. तो नीच माणूस ब्लँक कॉल करून तुझी झोपमोड करतोय. एक काम कर ना, तू स्विच ऑफ करत जा ना फोन, किंवा सायलेंट मोडवर तरी टाक. नाही सर, मी तसं नाही करू शकत. रात्री बेरात्री जर कोणाला माझ्या मदतीची गरज लागली तर माझा फोन सायलेंटवर असेल आणि मला नाही कळणार कोणाचा कॉल आला तर. सकाळी जेव्हा कळेल तेव्हा कदाचित फार उशीर झालेला असेल, त्या माणसाचं नुकसान झालं असेल आणि ते मला नाही चालणार. यू आर ग्रेट. यू आर ग्रेट अस्मिता. तुझ्या अवेअरनेसला आणि तुझ्या डेडिकेशनला सॅल्यूट करतो मी. सर प्लीज उगाच कौतुक करू नका. मी फक्त तुमच्याशी शेअर करून माझं मन मोकळं करते. हे मी माझं भाग्य समजतो अस्मिता. मी तुला मदत करायला तयार आहे. आत्ता भेटू का तुला? तू म्हणशील तिथे येईन मी. नाही ऍक्च्युली सर, एका केस संदर्भात आम्ही जरा आसनगावला निघालोय आता. तुमचं काम होणार, नक्की होणार. आणि हो, आसनगावला जे देवीचं मंदिर आहे ना, तिथे नक्की जाऊन या. जागृत देवस्थान आहे ते. म्हणजे बाकीची देवस्थानं जागृत नाहीयेत असं म्हणायचंय तुम्हाला? सॉरी 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 सॉरी, चुकलो. पण तिथे जाऊन यायला हरकत नाही. बरं, आता मी माझी बडबड थांबवतो. तुला उशीर होत असेल ना? हो. चला ठेवते, बाय. आसनगाव. आई, अजून किती दिवस माझी परीक्षा बघणारच. आनंदराव कधी येतील? मला इथनं जाऊ नग म्हणालेत. कधी होईल आमची भेट? कन्ये, तुझ्या आयुष्यातला आनंद, तुझा माणूस तुझ्यापासून दुरावला आहे. तो भाऊबीजेनंतरचा दिवस होता. वय, माझा धनी कधी येतील इथं? तुझा आनंद नियतीच्या जाळ्यात अडकलेला आहे. प्रथम त्याला सोडवावं लागेल, इथे बोलवावं लागेल. मग मी त्यासाठी काय करू महाराज? उपास, तापास, प्रदक्षिणा, तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. पण ते इथं येतील ना? यातले रंग पहा कसे विखुरलेले आहेत. तुला कोणता रंग आवडतो? लाल. यातले सर्व लाल रंगाचे चौरस एकत्र येऊन एक बाजू पूर्णपणे लाल होईल, तेव्हा तुझा आनंद येईल. खरं सांगता या? मग मला यो रंगाचा ठोकळा द्या ना. हा मंत्रवून सिद्ध केलेला रंगघन आहे. त्याकरिता मी दशसहस्त्र मोजलेत, पण तुझ्यासाठी मी 5 सहस्त्र म्हणजे 5000 देईन. पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. पण माझ्याकडे ही सोन्याची अंगठी आहे. मी तुम्हाला ह्या बदल्यात ही अंगठी देते. तुम्ही मला यो मंत्रलेला रंगाचा ठोकळा द्या. ठीक आहे.
आठवतंय का? हाच तो दिवस. गेल्या वर्षी भाऊबीजेला मला बाबांचा फोन आला आणि हा बोला बाबा. इंद्रजित बेटा, हा माझा शेवटचा फोन कॉल आहे तुला. हो, असं का बोलताय तुम्ही बाबा? बेटा, आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. आपल्या लॅब मध्ये घुसून शूटिंग करण्यात आलंय. माझे सर्व गुन्हे पुराव्यांसकट शूट झालेत. माझे फोन कॉल्स आणि मेसेजेस टॅप झालेत. कोणी केलंय? प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता अग्निहोत्रीने केलंय. मी तिला मोठ्या रकमेची ऑफर दिली, कॉम्पेन्सेशन दिलं, पाया पडलो, पण काही उपयोग झाला नाही. ती माझ्या विरुद्धचे सर्व पुरावे पोलिसांकडे देणार आहे. पोलीस मला अटक करतील, मला शिक्षा होईल, माझी बदनामी होईल रे. नाही बाबा, मी असं काही उधळणार नाही. पोलीस अटक वॉरंट घेऊन येईपर्यंत मी स्वतःला संपवेन. बाबा, अहो असं काही करू नका प्लीज. असं काही करू नका. मी मिळेल त्या फ्लाईटने तर लगेच तिथे येतो, पण प्लीज असं काही करू नका. हो, तुमच्याशिवाय मला दुसरं कोण आहे बाबा? सॉरी बेटा, माझा नाईलाज आहे रे. अस्मिताने मला बर्बाद केलंय, मला संपवलंय. हे तू आयुष्यभर विसरू नकोस. सोड घे बेटा, सोड घे. तरच माझ्या आत्म्याला शांती लाभेल. बाबा, बाबा प्लीज, मी पाया पडतो तुमच्या. गुड नाईट. काही करू नका, असं चुकीचं पाऊल प्लीज उचलू नका प्लीज. अँड गुड बाय फॉर एव्हर. माझं ऐका बाबा. हॅलो हॅलो बाबा, बाबा, बाबा प्लीज, बाबा ऐका प्लीज, प्लीज असं काही करू नका. मी सूड घेईन तुमच्या मृत्यूचा. डिटेक्टिव्ह अस्मिताला मी बर्बाद करीन, कायमची संपवून टाकीन तिला, कायमची. इंदर, तू का आलास? मुलगी आहे का? अरे हो, तिला इथं ज्याने आणून ठेवले ना त्याची वाट पाहते आणि त्याला जाऊन बरेच दिवस झाले. का हो गुरुजी, त्या मुलीला तुम्ही एवढे दिवस देवळात का राहू देताय? मग ते बिचारी जाईल कुठे? एकदम असं जा म्हणून सांगायचं का तिला? माणुसकी म्हणून काही आहे की नाही? तिला आधार आता आमचाच आहे. आज हिला आसरा दिला, उद्या आणखीन 4 लोक जमा झाली तर काय कराल? आणि घरदार नसलेले सगळे तिथे राहिले तर चालेल का तुम्हाला? तिची गोष्ट वेगळी आहे. ती इथे का राहते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हो, पण किती दिवस? आता देवीनेच कोडं घातलंय, हीच ते सोडवेल. मस्त प्रसन्न वाटतंय ना इथे. हा, एकदम प्रसन्न वातावरण आहे. एकदम ती सकारात्मकता आहे बघा वातावरणात. चला.
काय करतील? त्यापेक्षा इथून जा त्या आनंदला शोध. काकू मी कुठनं शोधून आणू त्यांना? मी गेल्यावर ते इथं आले तर नाही 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 चुकामुक होईल ना. आणि मला त्यांनी शोधायला जायची गरज बी नाही. स्वामी महाराजांनी मला यो मंतलेला रंगाचा ठोकळा दिलाय. हे लाल रंगाचे समधी तुकडे एकत्र आले ना की आनंदराव परत येतात. या मुलीची त्या पळून गेलेल्या मुलावर अजून विश्वास आहे हिचा. खूळ लागले दुसरं काय? जुळव हो जुळव, ते ठोकळ्यांचे रंग जुळव आणि तुझा आनंद परत आला ना की आम्हालाही कळव. असे रंग जुळवून माणसाचं नशीब बदलत नाही आणि मन बी नाही. रंग जमवून तो परत येणार आहे म्हणे. यायचा असता तर कधीच आला असता परत तुझा आनंद. आता कसला येतोय तो? येईल कसा? त्याने हिला फसवलंय. नाहीतर त्याला काहीतरी झालं असेल. आजकाल अपघात काय कमी होतात? नाहीतर एव्हाना त्याने दुसरं लग्नही केलं असेल. हो एव्हाना काय म्हणताय? मला तर वाटतं त्याचं आधी लग्नही झालं असेल, म्हणून हिच्यावर मजा मारली. लग्नाचं आम्ही दाखवलं आणि गेला देवळात सोडून हिला. नाही, त्यांनी मला फसवलं नाही. त्यांनी मला इथंच थांबायला सांगितलंय. ते येणार आहेत परत. ते इथंच येणार आहे. त्यांनी मला बजावून सांगितलं इथंच थांब आणि मी इथंच थांबणार. तुम्हाला काय बी माहित नाही. काय बी मनाला येते बोलत नाही का जाऊ. आम्हाला शिकवतीये. बस झालं. काय ते कोणाला करून उभे आहात तुम्ही सगळे? तिची चेष्टा करायची नाही. तिला सहानुभूती दाखवू शकत नसाल तर तिला असं टोचून तरी बोलू नका. हा बघा, हा आला हिचा काय वार. आता एक शब्द जरी पुढे बोलला असतं तर याद राहत. अरे काय झालं? बघा ना, हे राधाला वाटेल ते बोलताय. अरे का वागता हिच्याशी असे? अरे तिच्या नशिबात असेल ते होईलच, पण तिच्या बाबतीत तुम्ही का सगळे ठरवून मोकळे होत आहे? राधा, आणि तू तरी का ग लक्ष देते त्यांच्याकडे? काकू नाही, या नाही लक्ष देत. पण हे समजे मला. असा काय गोंधळ आहे? काही नाही हो, यांचं नेहमीच. रडू नको बा, नको रडू. एखाद्या दुःखी व्यक्तीशी कसं वागावं हे जर तुम्हाला कळत नसेल आणि तेवढी माणुसकी देखील तुमच्यात नसेल तर तुमच्या देवळात येण्याला काय अर्थ आहे? गुरुजी, एवढा विश्वास कोणावर ठेवणं बरं नाही. एक दिवस घात होईल तुमचा. अरे हिची अवस्था तर बघा. हिच्याकडे बघून तुम्हाला वाटतंय का ही कोणाचा घात करेल म्हणून? अरे हिने देवळात आसरा घेतलाय, तुमच्या कोणाच्या घरात तर नाही ना? हो पण देवळातच का? हे देवळे की धर्मशाळा? आणि तुम्हाला जर हिचा एवढा पुळका येत असेल ना तर तुमच्या घरी ठेवा ना. ही मंदिरात कशाला फुकटात राहते? हे बघा, ती इथे फुकट राहत नाही. देवळाची आणि आजूबाजूची सगळी सफाई तीच करते. आणि पूजेची, उत्सवाची, सणवार, महापूजेची सगळ्याची तयारी ही करते. आनंद परत कधी येणारच नाही म्हणून ती इथेच राहणार आहे का? गेल्या महिन्यात आपण एक आर्टिकल वाचलं होतं ना. एक मुलगी तिच्या होणाऱ्या नवऱ्याची वाट पाहते देवळात बसून आणि तो मुलगा आलाच नाही. ही तीच आहे का? अरे हिची मनस्थिती तर बघा. आनंदा परत येणार नाही असं बोलून हिच्या जखर मीठ तरी चोळू नका. खरं बोलणं पाप आहे का? उलट तुम्ही हिची खोटी समजूत घालून तुम्हीच पाप करताय. नाहीतर काय, तिच्या वेडसर वागण्याला तुम्ही प्रोत्साहन काय देताय? आणि आनंद परत येणार नाही 100% खरं आहे. हे तुम्ही इतक्या खात्रीने कसं सांगू शकता? तुम्ही आनंदला डांबून ठेवलंय. तुम्हाला माहिती आहे का तो कुठे आहे ते? फाटलेलं शिवता येत नसेल ना तर उसू पण नाही माणसाला. हो, तुम्ही कोण? आणि आम्हाला का शालपणा शिकवताय? मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. आणि हे माझे सहकारी. आणि काय ओळख पाहिजे का? तसं नाही हो,
पण हिला किती दिवस इथे ठेवायचं? पुजारी काकांचा जर यावर आक्षेप नाहीये तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि आनंद परत येणार या विश्वासावर राधा जगते. तुम्ही तिला सपोर्ट करायचं सोडून असं वागताय, तुम्हाला काहीच वाटत नाही? राधा, काळजी करू नकोस आणि या लोकांच्या बोलण्याचं वाईटही वाटून घेऊ नकोस. आनंदला शोधायला आम्ही तुला मदत करू. खरंच? अगदी खरं. विश्वास ठेवा आमच्या. अस्मिता, बरोबर 2 वर्षापूर्वी भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी ही मुलगी इथे आली आणि नेमकी आज त्याच तिथीला तू इथे आली आणि तुझ्या रूपाने तिला आशेचा किरण दिसला. देवीची लीला आघात आहे. मला कबूल करून गेलेले आनंदराव परत का नाही आले अस्मिता ताई? राधा, आपल्याला हे शोधून काढायचं. आणि राधा, आनंद बद्दल जे जे तुला माहिती आहे ते समजा आम्हाला सांग. भाऊ, मला जेवढं माहित होतं तेवढं समजा मी तुम्हाला सांगितलं आहे. राधा, पण तू फक्त त्याचं पूर्ण नाव आनंद महादेव परब आहे असंच सांगितलंयस आम्हाला, आणि एवढंच सांगितलंयस. हो, त्याचा पत्ताच काय, फोटो, मोबाईल नंबर काहीच माहित नाहीये तुला. ताई साहेब, मीही आजूबाजूच्या गावात आणि हॉटेलात सगळीकडे त्या आनंदाचा शोध घेतला. त्याची कोणीच अशी माहिती दिली नाहीये. त्याशिवाय या गावातही त्याला फारसं कोणी ओळखत नाही. याचा अर्थ आनंद इथे राहत नाही, तो बाहेर कुठेतरी राहत असतो. राधा, तू इथे आसनगावला रेल्वेने आलीस की एसटीने? आम्ही बाईकने आलतो. आनंदकडे बाईक आहे? ती बाईकवरून आली म्हणते. मला बाईकचा नंबर देखील माहिती. मला बाईकचा नंबर कसा कळणार? मला तर लिहिता वाचता बी येत नाही. कधी शाळेतच गेले नाही. तू शिकलेली नाहीस? मुलींना शिकवणं किती गरजेचं आहे हे कधी कळणार आहे लोकांना? पण माझ्याकडे बाईकचा फोटो आहे. काय? हे तू आधी का नाही सांगितलं? मी घेऊन येते. बाईकचा फोटो आहे म्हणजे आनंद पण असणार. तू तिथं आला नाही सिंदर, म्हणून मला इथे यावं लागेल तुझ्यासाठी. किती फोन केले तुला गावाला अकरला ये म्हणून, पण तू आला नाही म्हणून मला यायला. आज मालकांचं पहिलं वर्ष श्राद्ध आहे. अरे तुला गावी यायला येणार नाही, मग इथं करू. बराच काय बी झालं तरी मालकाचं वर्ष श्राद्ध व्हायला हवं तुझ्या हातून. दादू, मी बाबांचं वर्ष श्राद्ध करणार नाही. तुला बी करू देणार नाही. तुला बाईक चालवता येते? नाही, आनंदरावांनी फोटो काढायसाठी असं बसायला लावलं होतं. पण मग तो का नाहीये या फोटोत? सेट, बाईकचा नंबर नीट दिसत नाही, पण आरटीओ कोड MH02 दिसतोय बघ. MH02 म्हणजे अंधेरी पासिंग, वेस्टर्न सबबची बाईक आहे. म्हणजे आनंद मुंबईचाच असू शकतो. अरे पण स्वतःच्या वडिलांचं पहिलं वर्ष श्राद्ध करायला तू नाही का म्हणतोयस? त्यांच्या मृत्यूचा सूड घेतल्या बिगर त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही.
माझ्या मृत्यूचा सूड घे, माझ्या मृत्यूचा सूड घे असं आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं. अरे दादू, विसरलास का? त्यांच्या दहाव्याला त्यांच्या पिंडाला कावळा शिवलाच नव्हता. तेव्हा आपण दोघं बी बोललो होतो तुमच्या मृत्यूचा आम्ही सूड घेऊ म्हणून. तरी बी कावळा शिवला नाही ते नाहीच. आठवतंय समजा. शेवटी दरबाचा कावळा करून पिंडाला लावावा लागला होता. का लागला होता? का लागला होता? कारण त्यांना फक्त आश्वासन नको होतं, त्यांना कृती हवी होती. अस्मिताला संपवल्याशिवाय बाबांचं वर्ष श्राद्ध होणार नाही. राधा, तुझ्याकडे आनंदचा फोटो नाहीये, त्यामुळे त्याचं स्केच बनव. आय मीन त्याचं चित्र काढून आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल. आणि त्यासाठी तुला आमच्या सोबत मुंबईला यावं लागेल. मुंबईला? मी कशी येऊ मुंबईला? नाही नाही, आनंदरावांनी मला बजावून सांगितलं होतं इथेच थांबायला. मी इथंच थांबणार. आनंदराव इथं आले आणि मी तिथं गेले तर चुकामुक होईल ना. नाही नाही, मी नाही येणार मुंबईला. राधा ग, असा विचार करून कसं चालेल? तू मुंबईला आल्याशिवाय आनंद नाही सापडणार. तुला आमच्या सोबत यावं लागेल. नाही, अहो कशी येऊ मी? काका, तुम्ही तरी सांगा यासनी. आनंदराव इथं आले तर? राधा, त्या म्हणतात ते बरोबर. आनंद जर मुंबईत सापडला तर त्याला तूच ओळखू शकतेस. हे लोक त्याला कसं ओळखणार? म्हणून तुला जायला पाहिजे. आणि तो जर इथे आला ना तर आम्ही यांना फोन करू, नाही तर असं करू त्यालाच तिकडे पाठवून देऊ. हे बघ राधा, तुझी काळजी मला कळते. एक काम करते, मी माझ्या एका सहकार्याला इथं देवळात थांबायला सांगते, मग चालेल? अहो ताईसाहेब, तुम्ही कशाला तुमच्या माणसाला त्रास देताय? हवं तर मी लक्ष ठेवेन, आणि मला वेळ नसेल तेव्हा मी माझ्या विश्वासातल्या माणसांना लक्ष ठेवायला सांगेन. गुड. मग मी माझ्या सहकार्यांना फोन करून इथं बोलवत नाही. आणि गरज लागली ना तर आम्ही दोघं आहोत ना. जा तू मुंबईला. कल्याण, मग तुझी प्रतीक्षा संपू दे, तुझा शोध पूर्ण होऊ दे, आणि तुझा आनंद तुला लवकरात लवकर मिळू दे. अस्मिता, आनंद सापडला ना की त्या दोघांना इथेच घेऊन ये. आपण इथेच तिथं लग्न लावू. आम्ही दोघं तुझं कन्यादान करू आणि तुमचं दोघांचं लग्न लावून देऊ. अगं, तू काळजी करू नकोस, आनंद सापडते. प्लीज घे ना. अननोन नंबर म्हणजे कदाचित हा त्याचाच फोन असू शकतो. मला इथून दूर जायला हवं. एक मिनिट आलेच. सी पकड जरा. हॅलो. स्वतःला जास्त शहाणी समजतेस का? फोन उचलायला एवढा वेळ का लावलास? ए, हे बघे, मी फोन उचलायचा नाही उचलायचा, कधी उचलायचा हे मी ठरवणार. रात्री बेरात्री मिस कॉल देणारा एक विकृत नीच माणूस आहे. ए, जास्त शहाणपणा करून बोलायचं नाही माझ्याशी, नाही तर तुझी अशी वाट लावीन ना. तू माझी वाट लावणार आहेस? लायकी तरी आहे का तुझी? तोंड सांभाळून बोला अस्मिता. माझा तोल गेला ना तर मी काय करीन सांगता येत नाही. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? खऱ्या बाबाचं नाव लावत असशील ना तर आधी समोर येऊन दाखव, मग मी पण बघते काय करतोयस ते. आता बघत तू मी काय करतो ते.
आता बघच मी काय करतो ते. अस्मिता, फोन उचल, फोन उचल. माझा बाप काढतेस काय? माझा बाप काढतेस? आता तुझं काय करतो ना ते बघत तू. इंदर चाललास आज अस्मिताला संपवूनच टाकणार दादू मी. इंदर बघ, रागाच्या भावात कुठलंही चुकीचं पाऊल उचलायचं नाही तू. नाही तू 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 चल चल माझ्या बरोबर. दादू नाही चल.